परभणी शहरामध्ये जो बाबासाहेबांच्या स्टॅच्यूच्या बाजूला जे संविधानाची प्रतिकृती आहे त्याची विटंबना एका आरोपीनं त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला आहे हे सगळ्यांच्या निदर्शनामध्ये आलेला आहे। त्याचा प्रथमतः मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी आम्ही इंदापूर तहसील कचेरी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या आरोपीच्या पाठीमागं कोणी आहे का हे शोधणं गरजेचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीनं हा निषेध या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि म्हणून सगळेजण या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आपण हे बघतो की नेहमीच की कुठं ना कुठं काही काळ गेला की डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते, तर संविधानाची विटंबना केली जाते, इतरही काही ठिकाणी महापुरुषांचे स्टॅच्यू आहेत त्यांची सुद्धा विटंबना केली जाते। म्हणून आम्ही आज या ठिकाणी निषेध मोर्चा म्हणलं तर काय हरकत नाही या ठिकाणी आज काढला, परंतु आम्ही लवकरच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील यांची मी भेट घेऊन त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक मागणी त्या ठिकाणी करणार आहे की जे आत्तापर्यंत ज्यांनी या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबना केलेल्या आहेत, कालांतराने तो मनोरुग्ण आहे किंवा माथे फिरू आहे अशा पद्धतीची स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळतात। म्हणून आता आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की तो माथे फिरू असू किंवा तो मनोरुग्ण असू, जो कोणी या भारतामधील महाराष्ट्रामधील या महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना करेल किंवा संविधानाची विटंबना करेल याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आणि म्हणून जर अशी सवय लागली आणि देशद्रोहाचे जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर भविष्यामध्ये एकाही महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही, संविधानाची सुद्धा विटंबना होणार नाही। म्हणून सरकारनं आता त्या ठिकाणी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे। आम्ही